महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणि रोजगार हमी योजनेचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती दरवर्षी महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येते। यावेळी कृषी दिनाचे औचित्य साधत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र झाडगाव रत्नागिरी येथे वसंतराव नाईक यांची जयंती साजरी केली। यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र आणि सहाय्यक बांधकाम अभियंता शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष वृक्षारोपण मोहीम आखण्यात आली होती। हा वृक्षारोपण कार्यक्रम पेठ किल्ला येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या नवीन इमारतीच्या आवारात करण्यात आला, ज्यात नारळ व सुपारी अशा फळझाडांची लागवड करण्यात आली। सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर पराग हळदणकर आणि संशोधन संचालक डॉक्टर प्रकाश शिंगारे तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरीचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर सुरेश नाईक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले। सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।